दिनांक 29 सप्टेंबर रोजी आपल्या परतवाड्यात अचलपुरात काही भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी कोकणातले आमदार नितेश राणे यांना एक मोर्चा आणि सभेसाठी अचलपूर आणि परतवाड्यात आणण्याचं नियोजन केलेलं आहे। त्याचे पोस्टर बॅनर लागलेले आहेत। मी स्वतः व आपल्या अचलपूर परतवाडा शहरातले तालुक्यातले काही महत्त्वाचे लोक, जबाबदार लोक आम्ही SP साहेबांना, ठाणेदार साहेबांना भेटलो। त्यांच्या सभेची आणि मोर्चाची परवानगी रद्द करावी हे आम्ही तोंडी 3-4 दिवसाच्या आधी SP साहेबांशी आणि ठाणेदार साहेबांशी बोललो, परंतु त्यांनी आतापर्यंत परवानगी मागितलीच नाही अशी माहिती आम्हाला प्रशासनाकडून मिळाली। त्यामुळे परवानगी नाकारण्याची जे काही पद्धत आहे, जे प्रोसिजर आहे ते प्रशासनानं अजून केलेली नाही आणि प्रशासन करेल की नाही करेल याची आपल्याला खात्री नाही। गव्हर्नमेंटसुद्धा सत्ता पक्षातले लोक असल्यामुळे डायरेक्ट महाराष्ट्र शासनसुद्धा या सभेला, मोर्चाला परवानगी देऊ शकते आणि मागच्या 12 महिन्यातला 2 वर्षातला भाजपामध्ये गेल्यापासूनचा नितेश राणेचा रेकॉर्ड आहे की नितेश राणे जिथंही जातात तिथं घाण करून ठेवतात। तिथं हिंदू मुस्लिम या 2 समाजात तेढ निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असते। त्याच्यासाठी ते प्रक्षोभक विधानं करतात आणि त्यांचे प्रक्षोभक विधानं इतक्या खालच्या दर्जाचे असतात की त्यामुळं ते जिथं जिथं गेले तिथं तिथं FIR झाले आणि तिथं तिथं दंगली सदृश्य परिस्थिती तयार झाली, दंगली होण्याची शक्यता निर्माण झाली। म्हणून मी व अचलपूर तालुक्यातल्या सर्व सामाजिक संघटना, शेतकरी संघटना, ज्येष्ठ नागरिक संघ, क्रांतिज्योती ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, मराठा सेवा संघ, मुस्लिम संघटना, सामाजिक संघटना बऱ्याचशा, या सर्व संघटनांनी मिळून आज दिनांक 23 रोजी आपण आपल्या उपविभागाचे SDO व SDPO पोलीस अधिकारी या सर्वांना निवेदन देऊन आपण विनंती केलेली आहे की नितेश राणेंच्या सभा आणि मोर्चा हा कार्यक्रम थांबवला गेला पाहिजे। आमचं शहर अचलपूर शहर हे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असणारं शहर आहे। या शहरानं याच्याही आधी राजकीय लोकांच्या बदमाशीमुळं व राजकीय लोकांच्या स्वार्थामुळं खूप काही भोगलेलं आहे। हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजानं भोगलेलं आहे। त्याच्यामुळं इथून पुढच्या पिढीला हे हिंदू मुस्लिम दंगली किंवा कोणताही विवादित भोग कोणाच्या वाट्याला येऊ नये, कोणाच्या भोगाला येऊ नये म्हणून आज सर्वांनी मिळून SDO साहेबांना निवेदन दिलेलं आहे व हे निवेदन शासनापर्यंत पोहोचून, प्रशासनापर्यंत पोहोचून नितेश राणेंना थांबवावं अशी अपील केलेली आहे। आणि आपल्या सर्व मीडियाच्या माध्यमातून मी प्रशासनाला आणि शासनाला हे सांगू इच्छितो की आज आपण काही लोक जमलो आणि निवेदन दिलं, तर निवेदन देण्यासाठी आलो आणि फोटो काढण्यासाठी आलो असा गैरसमज शासनानं, प्रशासनानं करू नये। आम्ही शांततेच्या मार्गानं, आम्हाला ज्या महामानवानं घटना दिली त्या बाबासाहेबाच्या मार्गानं, गांधीच्या मार्गानं, मौलाना अब्दुल कलाम साहेबांच्या मार्गानं, ज्या सर्व महापुरुषांच्या मार्गानं, बुद्धाच्या मार्गानं, संत तुकारामांच्या मार्गानं जाऊन नितेश राणेंच्या सभेचा शेवटपर्यंत विरोध करू। त्यांची सभा जर झाली तर त्यांच्या सभेनं बिघडलेलं वातावरण शांत करण्यासाठी, शहराचं वातावरण दुरुस्त करण्यासाठी आम्ही ठिकठिकाणी सभा घेऊ हे तुमच्या माध्यमातून मी प्रशासनाला सांगू इच्छितो। नीलिमा लक्ष्मीधर मुळे, शहर अध्यक्षा, क्रांतिज्योती ब्रिगेड महिला आघाडी। आजच्या प्रसंगी हे सांगू इच्छिते की लोकशाहीमुळे आम्ही हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई अगदी शांततेने नांदू शकतो। आमच्या परतवाडा शहरात हिंदू आणि मुस्लिम हे नेहमीच एकतेने राहण्याचा प्रयत्न करीत असतात। मात्र जाणीवपूर्वक जर कोणी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी या शहरात येऊन जर बेताल वक्तव्य करत असेल तर आमच्या ज्या काही सेक्युलर, अगदी धर्मनिरपेक्षवादी ज्या काही संघटना आहेत, ज्या हिंदू मुस्लिम ही एकता या ठिकाणी नांदावी यासाठी सदोदित प्रयत्न करत असतात। आम्ही सांगू इच्छितो की आज जे काही नितेश राणे इथे येऊन जे काही वातावरण बिघडवण्याचा जो प्रयत्न करणार आहेत किंवा करतील तर ते आम्ही कोणी खपवून घेणार नाही, म्हणून त्यांना इथे येण्यास रोखलं जावं अशी आमची शासनाकडे विनंती आहे। आम्ही सर्व जिजाऊ ब्रिगेड सर्व संघटना
आहे ते जे वातावरण चिघळण्याचं काम करत आहे. आमचं अचलपूर परतवाडा हे आम्ही मुस्लिम आणि मराठी बांधव एक चांगलं आमचं एकामेकाविषयी चांगलं मत आहे, पण ते वातावरण खराब करण्याचं नितेश राणे काम करत आहे आणि स्वतःची राजकीय जी पोळी आहे राजकीय पोळी भाजण्याचं काम करत आहे. हे इथे थांबण्यासाठी आम्ही इथे निवेदन द्यायला आलेलो आहोत. सुरुवातीपासून मी शेतकरी संघटनेचं काम करीत आहे. आता मी संत्रा उत्पादक संघाचं काम, ज्येष्ठ नागरिक संघाचं काम करीत आहे. आताच्या या सध्याच्या परिस्थितीत शेतीमालाचे भाव खूप कमी झालेले आहेत. संत्रा, ज्वारी, कापूस, सोयाबीन अशा परिस्थितीत सरकारचा डाव हा जातीय दंगली घडवण्याचा आहे. म्हणून त्यांनी हे सर्व षडयंत्र रचलेलं आहे. त्या अशा या दंगली किंवा शांतता मार्गानंच त्यांच्या सभा झाल्या पाहिजे किंवा त्यांनी अशा दंगली घडू नये याची खबरदारी शासनानं घ्यावी आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. अशा ह्या शांतता मार्गानं सर्व होण्यासाठी एवढं 2 शब्द मी सांगितले. ट्रॅक रेकॉर्ड जर काढला तर ते कुठेही जाऊन विशिष्ट धर्माच्या विरुद्ध आहे आणि स्पष्टच बोलायचं झालं तर मुस्लिम लोकांच्या विरुद्ध आहे. त्याच्या मनात येईल ते बोलतात आणि सगळं वातावरण खराब करतात. आपलं शहर पहिलंच सेन्सिटिव्ह आहे. जे घटना शहरात झालेली आहे या सगळ्या घटना थांबल्या पाहिजे यासाठी आणि आज सगळे शेतकरी संघटनेचे लोक आहेत. मी माझी रयत संघटना आहे, रिझर्व्ह ब्रिगेड आहे, संभाजी ब्रिगेड आहे, इतर सगळ्या संघटना आहेत, क्रांतिज्योती ब्रिगेड आहे, ज्येष्ठ नागरिक संघ आहे आणि सगळे हिंदू मुस्लिम बौद्ध सगळे लोक आम्ही तुझ्याकडे आलेलो आहोत. तालुक्यात काही विशिष्ट लोकांची जे दादागिरी करून राहिली त्याची काही तालुक्याची जागीर नाही. आम्ही कोणतंच कितीही काही झालं तरी दादागिरीवर येणार नाही, पण आम्ही शांततेच्या मार्गानं ते जर थांबवल्या गेलं नाही तर आम्ही शांततेच्या मार्गानं पुढचं आंदोलन करू. इथं निवेदनावर आम्ही थांबणार नाही. शांततेच्या मार्गानं म्हणजे पोलिसलाही कोणतं त्रास होणार नाही आणि प्रशासनाला आणि जनतेला त्रास होणार नाही असंच आंदोलन करू. पण आम्ही यापेक्षा मोठ्या संख्येनं उतरू आणि त्याचा विरोध करण्याचा प्रयत्न करू शेवटचा. म्हणून तुम्हाला हे विनंती आहे सगळ्या प्रशासनाला की तुम्ही त्याला पहिलेच थांबवा. तो काही भजन कीर्तन करायला येऊन नाही राहिला. भजन कीर्तन करायला आणि त्याचं राजकीय भाषण द्यायला येत असेल तर तो घरोघरी गेला तरी चालते. आम्हाला इथं येऊन मस्जिदने घुसके मारून